आपण आता एक नवीन योजना आणली आहे, ज्या योजनेकरता आपल्याला एशियन डेव्हलपमेंट बँकेने मदत केलेली आहे आणि मागेल त्याला सौर पंप अशा प्रकारची योजना. आपण साधारणपणे वर्षाला 50,000, 78,000, 80,000 सौर पंप देत होतो. आता आम्ही यावर्षी जवळपास 8,50,000 सौर पंप, 8 लाख, सगळी जेवढी पेड पेंडिंग डिमांड आहे 5 लाखाची ती सगळी क्लिअर करतो राज्यात. हा रेकॉर्ड आहे. 15,000 कोटी रुपये आम्हाला याच्याकरता केंद्र सरकारच्या एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीने, आपल्या इकॉनॉमिक अफेअर्स मिनिस्ट्रीने त्याला क्लिअरन्स दिला आणि आम्हाला एडीबीने त्याचं लोन सँक्शन केलेलं आहे. त्यामुळे आता जो सौर, म्हणजे अर्थात ज्याच्याकडे पंप आहे त्याला नाही देणार, ज्याचं पेड पेंडिंग आहे, ज्याचं पेड पेंडिंग आहे याच्यापैकी जो सौर पंपाचं ऑप्शन देईल त्याला आता थांबण्याची आवश्यकता नाही. म्हणजे जेवढं त्याच्याकडे करण्याकरता काम लागेल वेंडरला तेवढंच. 8,50,000 पंप आपण या ठिकाणी देतो आहोत आणि याकरता मोठ्या प्रमाणात सगळी व्यवस्था आपण केली आहे. दुसरं एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आता हातामध्ये घेतलेला आहे, तो म्हणजे सर्व उपसा सिंचन योजना सौरवर नेण्याच्या. कारण आपल्याला माहिती आहे की उपसा सिंचन योजनांच्या संदर्भात त्याची बिलं भरली जात नाहीत आणि आपला रेट देखील हाय आहे. आपल्याला मोठी सबसिडी त्याच्यावर द्यावी लागते आणि म्हणून त्याचं सगळं कॅल्क्युलेशन करून आमच्या असं लक्षात आलं की जवळपास आपण एक साधारण 3,000 कोटी रुपयाची गुंतवणूक जर केली तर आपल्या सगळ्या उपसा सिंचन योजना ज्या आहेत या आपण त्या ठिकाणी सौरवर आणू शकतो. आणि त्याच्यामुळे आपली जी तफावत आहे, म्हणजे आपली जी वसुली आहे, किंवा वसुली नाही पण आपण जो रेट ठेवलाय आणि ऍक्च्युअल आपल्याला कॉस्ट पडते, याच्यामध्ये जवळपास 4 रुपयाचा फरक आहे. त्यामुळे हे गेल्याबरोबर 4 रुपये प्रति युनिट आपण वाचवू शकू. त्यामुळे याला देखील आपण मान्यता देतो आहोत आणि यातनं शेतकऱ्यांचं एक मोठी अडचण जी आहे ती या ठिकाणी दूर होणार आहे. एक अजून अत्यंत माइलस्टोन अशा प्रकारचं काम आपण या ठिकाणी करू शकलो. आपल्याला कल्पना आहे की आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, ज्याच्यामध्ये शेतकऱ्याला दिवसा पाणी मिळालं पाहिजे, दिवसा पाणी देता आलं पाहिजे, वीज मिळाली पाहिजे. याकरता आपण जे फिडर आहे, म्हणजे आता समजा ज्याला सौर पंप मिळाला तो सौर पंपाने दिवसा पाणी देईल, पण ज्याच्याकडे सौर पंप नाही त्याला आज आपण कधी 8 तास कधी 12 तास त्याच्यावर कधी देत नाही आणि ती अर्धे दिवस सकाळी देतो, अर्धे दिवस संध्याकाळी देतो, त्यामुळे रात्री देतो. शेतकऱ्यांची मागणी होती आणि म्हणून आपण 2017 साली पहिला प्रयोग राळेगण सिद्धीला केला होता की ज्याच्यामध्ये जे फिडर आहे ज्याच्यावरून त्याला वीज येते त्या फिडरलाच सोलरमध्ये कन्वर्ट करायचं, तिथे इंजेक्शन द्यायचं, सोलरचं इंजेक्ट करायचं. तर ते आपला त्या काळामध्ये 1,000 मेगावॅट आपण करू शकलो होतो, अतिशय यशस्वी झाला होता. म्हणून आपण घोषणा केली होती की आम्ही सगळे फिडर हे सोलरवर नेणार. त्याकरता आपण जागा सरकारी आयडेंटिफाय केल्या. जिथे सरकारी जागा नाही तिथे आपण 50,000 रुपये एकरी किरायाने ते जागा घेतल्या आणि आपण त्या संदर्भात टेंडर्स काढले. मला सांगताना आनंद वाटतो, हा एक रेकॉर्ड आहे देशातला. 8,000 मेगावॅटचे टेंडर आपले पूर्ण झाले आणि देशातल्या नामांकित कंपन्या, म्हणजे आता आपल्या जवळ जेवढ्या जमिनी होत्या आणि जेवढे फिडर होते, आता काही सेकंड टप्पा आहे कारण आपल्याला अजून काही लागतील, पण जवळपास मेजर महाराष्ट्र हा आपला सगळा कव्हर झालाय. आणि ज्या देशातल्या विजेच्या क्षेत्रातल्या नामांकित कंपन्या आहेत अशा सगळ्या कंपन्यांनी इथे टेंडर भरलेले आहेत. आम्ही त्यांना MERC कडे आता पिटिशन आमची दाखल झाली आहे. MERC ने मान्यता दिल्याबरोबर आचारसंहितेच्या आधीच आम्ही त्यांना याचं LOI देणार आहोत आणि LOI मिळाल्यापासनं 18 महिन्यामध्ये त्यांना ते काम पूर्ण करावं लागतं. 18 महिन्यात पूर्ण केलं तर त्यांना 30% सबसिडी मिळते. त्याच्यामुळे 18 महिन्यामध्ये 8,000 मेगावॅटचं डिस्ट्रीब्युटेड सोलर अशा प्रकारची व्यवस्था आपण तयार करणार आहोत आणि आपल्या शेतकऱ्याला त्यानंतर दिवसा 12 तास वीज ही नियमित त्या ठिकाणी मिळेल. आणि हे जे मॉडेल आता आपण घेतलेलं आहे, मला हेही सांगताना आनंद वाटतो की केंद्र सरकारने ऍडवायझरी इश्यू केली आणि सगळ्या राज्यांना सांगितलंय की महाराष्ट्राचं जे मॉडेल आहे ते मॉडेल तुमच्याही राज्यामध्ये तुम्ही आता अवलंबित करा. आणि मध्यंतरी कर्नाटकचे लोक देखील येऊन गेले, 2-3 राज्याचे लोक येऊन गेले आणि आपलं मॉडेल त्यांनी त्या ठिकाणी स्टडी केला आणि ते मॉडेल देखील स्वीकारलेलं आहे. आपण म्हणजे या ठिकाणी बघू शकतो की या ठिकाणी केंद्र शासनाची PSU आहे, SJBNL, त्यानंतर टोरेंट पॉवर आहे, रिलायन्स आहे,
आवाडा आहे, मेगा आहे, सनस्ट्रीम आहे, महाजिनको आहे, सगळ्या नामांकित कंपन्यांनी. आणि याचा फायदा काय आहे, आपल्याला रेट का मिळालाय, ₹2.90 ₹3.10. आज आपण शेतकऱ्याला जी वीज देतो ती आपल्याला ₹7 पडते. शेतकऱ्याकडनं आपण ₹1.25 आणि ₹1.5 घेतो. समजा ₹1.5 जरी पकडलं तरी देखील ₹5.5 आपल्याला सबसिडी द्यावी लागते. त्यातली अर्धी सबसिडी आपण बजेटमधनं देतो आणि अर्धी सबसिडी जी आहे ही आपण इंडस्ट्रीवर लागतो. आता आपली सबसिडीची जी काही आपल्याला म्हणजे द्यावी लागेल, समजा ₹1.5 रेट आपण शेतकऱ्याचा ठेवला तर आपल्याला ₹5.5 ऐवजी फक्त ₹1.5 सबसिडी द्यावी लागेल. म्हणजे जवळपास ₹3 ते ₹4 आपले या ठिकाणी वाचतील. म्हणजे आपल्या बजेटमधलेही पैसे वाचतील. आणि एकदा हे सगळं कार्यान्वित झालं तर आज दरवर्षी आपण जे इंडस्ट्रीचे रेट वाढवतो ते इंडस्ट्रीचे रेट आपल्याला वाढवावे लागणार नाहीत. उलट आपल्याला रॅशनलाइज इंडस्ट्रीचे रेट करता येतील. आणि म्हणून हा एक अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं एक काम या ठिकाणी झालेलं आहे. यासोबत माननीय प्रधानमंत्री महोदयांनी एक नवीन योजना आणली आहे, प्रधानमंत्री सूर्यघर योजना. यामध्ये रूफटॉपवर सोलार करण्याकरता ते अनुदान देत आहेत आणि त्यामुळे 300 युनिट पर्यंत वीज ही त्या घराला मोफत मिळणार आहे. आणि याच्यामध्ये देखील जवळपास महाराष्ट्राला देखील मोठ्या प्रमाणात या योजनेमध्ये निधी आपल्याला मिळतो आहे. आणि आपले पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी 7 शहरं आपले हे या योजनेच्या अंतर्गत निवडलेले आहेत आणि अजून निवड प्रक्रिया त्याची चाललेली आहे. दुसरं एक अजून आहे की विदर्भ मराठवाडा करता आपण जी काही वीज सवलत योजना सुरू केली होती तर ती या मार्चमध्ये संपणार होती. ती सुधारित पद्धतीने देखील आपण करतोय. पण आता कालच मंत्रिमंडळाने पुढच्या 3 वर्षाकरता त्याला मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे आता ती योजना 2024 ची 2027 पर्यंत त्याला मुदतवाढ आहे. आणि आता एक समिती अजून तयार केलेली आहे जी माझ्याच अध्यक्षतेखाली आहे. याच्यामध्ये काही त्रुटी आहे. आम्ही विदर्भ मराठवाड्याच्या उद्योजकांशी चर्चा केल्यानंतर त्यांचे काही अडचणी आहेत, त्या अडचणी दूर करण्याकरता एक समिती तयार केली आहे. त्या समितीचा रिपोर्ट आल्यानंतर या योजनेमध्ये सुधारणा करून मग 3 वर्षाकरता नाही 5 वर्षाकरता ही योजना वंजारी साहेब लागू करण्यात येईल. त्यामुळे 5 वर्षाकरता पुढच्या हे जे काही उद्योग आहेत त्या उद्योगांना मोठ्या प्रमाणात मदत जी आहे ती देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आपण एक अजून ग्रामीण भागात विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याकरता रोहित्र दुरुस्तीसाठी पुढील 3 वर्षाकरता एक नवीन योजना केली. म्हणजे आपण नेहमी आपण बघतो की सगळीकडे रोहित्राचं एक ओरड असते की बंद पडला, मग नवीन आला नाही, मग आमच्याकडे 1 महिना लागला. आता सगळं ऍपवर आणलेलं आहे. त्यामुळे तात्काळ आपल्याला त्या संदर्भातलं नोंदवता येतं. आणि जेवढे रोहित्र आहेत त्याच्या रिप्लेसमेंट रेशिओचा विचार करून ऍडिशनल रोहित्र आपल्याकडे असले पाहिजे. म्हणून 1500 कोटी रुपयाची नवीन योजना ही आपण तयार केलेली आहे की ज्या योजनेमुळे रोहित्र बंद झाल्याबरोबर त्याला रिप्लेस करता येईल आणि ऍडिशनल रोहित्र आपल्याजवळ असतील. आणि या योजनेमुळे दुसरं असं आहे की या योजनेमध्ये 15 वर्षापेक्षा जुनी जेवढी रोहित्र आहेत ती सगळी बदलाचा निर्णय आपण घेतलेला आहे. आणि त्यामुळे ते नवीन रोहित्र देखील त्या ठिकाणी आपण लावणार आहोत. ट्रान्सफॉर्मर रोहित्र म्हणजे ट्रान्सफॉर्मर. आपल्याकडे डीपी म्हणतात. काय म्हणतात? डीपी. ग्रामीण भागात डिप्याच समजतात. डिप्या आमच्या डिप्या गेल्या. राज्याची भविष्याची वीज मागणी लक्षात घेता आपण एक अजून गोष्ट केली आहे की अपारंपरिक ऊर्जा स्रोतामध्ये जेव्हा विजेची मागणी पीकवर जाते तर पीकवर जेव्हा मागणी जाते त्यावेळेस अनेक वेळा आपल्याला 11 रुपयांनी 12 रुपयांनी 13 रुपयांनी देखील वीज विकत घ्यावी लागते. कारण त्यावेळेस मार्केटमध्ये काय रेट असेल त्या रेटवर आपल्याला घ्यावी लागते. आणि हाच याच्याकरता आपल्याला जर जगात आपण बघितलं तर ते आपली जी एकूण मागणी असते त्या मागणीच्या 25% पंप स्टोरेज सिस्टीम ते तयार करतात. कारण पंप स्टोरेजचा फायदा असा असतो की जशी आपण बटन बंद करून वीज बंद करू शकतो, बटन चालू करून वीज चालू करू शकतो, असं पंप स्टोरेजचं असतं. त्यामुळे पंप स्टोरेज स्कीम, पंप स्टोरेजची वीज आपल्याला 5 रुपयाची 6 रुपयाची पडते पण ती 12 रुपयापेक्षा स्वस्त पडते. आणि पीकच्या डिमांडमध्ये हा एक अत्यंत महत्वाचा घटक असतो. आणि महाराष्ट्र हा एक असं राज्य आहे की जिथे वेस्टर्न घाट आहे, ज्या ठिकाणी एक पंप स्टोरेज करता चांगल्या साईट्स अवेलेबल आहेत. आणि म्हणून आपण मोठ्या प्रमाणात सिंचन विभाग आणि ऊर्जा विभागाच्या समन्वयाने पंप स्टोरेज करता करार केले
आणि मला सांगताना आनंद वाटतो की देशामध्ये सर्वात जास्त करार आपले झालेले आहेत. पंप स्टोरेजच्या क्षेत्रामध्ये आता 29,770 मेगावॅट म्हणजे जवळपास 30,000 मेगावॅट